ऐतिहासिक अशा एलिव्हेशन पुलाचं पाडण्याचं काम सुरू होतं। ते गर्डर काढण्यासाठी दादरपासून मुंबईपर्यंत जी वाहणारी रेल्वे वाहतूक होती ती रात्री 10:30 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले होते। सकाळी 6 पर्यंत हे टायमिंग होतं, मात्र आता 7 वाजून गेले असले तरी दादरवरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या पूर्णपणे बंद आहे। ज्या सेंट्रल लाईनवरून येणाऱ्या गाड्या आहेत त्या दादरपर्यंतच धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व गाड्या ज्या आहेत ते याच ठिकाणी थांबत आहेत। रेल्वेकडून दिलगिरीची अनाउन्समेंट करण्यात येते। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की मोठी गर्दी जी आहे ती प्रवाशांची झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी जी रेल्वे वाहतूक आहेत मोठी प्रवाशांची गर्दी झाली होती, त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली जाते। तर आता जर पाहायला गेलं तर ही रेल्वे वाहतूक कधी सुरळीत होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही आता आलेली लोकल पाहिली असेल, याच्यावरती खरं तर CSTला जाणार होती, मात्र आता पुन्हा ती इथूनच अंबरनाथला परत जाणार आहे। त्यामुळे दादर ते रेल्वे स्थानकावरील जी CST पर्यंत जाणारी वाहतूक आहे ती कधी पूर्ववत होईल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या देखील रिशेड्यूल करण्यात आलेल्या आहेत। काही जवळच्या पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या देखील आता दादर किंवा पनवेलवरून चालवण्यात येणार आहेत। त्यामुळे हे काम विहित वेळेत पूर्ण झालं असलं तरी ओव्हरवेळ व्हायचं काम सुरू असल्यामुळे ही रेल्वे वाहतूक थोडा उशिराने धावणार आहे। कॅमेरामॅन गणेश मोरेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।